वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाची पाठयोजना कशी काढायची ते आज आपण अभ्यासणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, वर्ग 8वी, विषय मराठी, घटक आहे सुरांची जादूगरी आणि उपघटक आहे विविध आवाजांचा परिचय। वेळ आहे 35 मिनिटे। मूल्य आपण लिहून घेतलेले आहे चिकित्सक वृत्ती। अपेक्षित पूर्वज्ञान आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवताली ऐकायला येणाऱ्या आवाजाविषयी माहिती आहे। आणि प्रस्तावना घेतलेली आहे इथे। शिक्षक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात। पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना केलेली आहे। या पाठाची प्रस्तावना करण्यासाठी इथे प्रश्न घेतलेले आहे। तुम्ही कोणत्या भागात राहता, तुम्ही पहाटे किती वाजता उठता, उठल्या तुम्हाला कोणकोणते आवाज ऐकायला येतात, त्यामधील कोणते आवाज तुम्हाला ऐकावेसे वाटतात, त्यापैकी कोणते आवाज तुम्हाला त्रासदायक वाटतात, अशा पद्धतीने इथे प्रस्तावना घेतलेली आहे आणि हेतुकथन केलेले आहे। तर आज आपण डॉक्टर द भोसले लिखित सुरांची जादूगरी हा पाठ अभ्यासणार आहोत। अगदी सुरुवातीला पाठ्यवस्तू, शिकवण्याचे मुद्दे, उद्दिष्टे व स्पष्टीकरण, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साहित्य आणि फलकलेखन। पाठ्यवस्तूमध्ये अगदी सुरुवातीला लेखकांचा परिचय घेतलेला आहे, लेखकांविषयी इथे माहिती दिलेली आहे। आणि शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये लेखकांचा परिचय, उद्दिष्टे व स्पष्टीकरणामध्ये येणार ज्ञान, आकलन आणि उपयोजन। शिक्षक कृतीमध्ये शिक्षकांची कृती लिहून घेतलेली आहे, जसे की इथे लिहिलेलं आहे। शिक्षक लेखकांचा परिचय वाचून समजावून सांगतात। विद्यार्थी कृतीमध्ये लिहून घेतलेला आहे, विद्यार्थी समजावून घेतात। शैक्षणिक साहित्यामध्ये खडू आणि फलक घेतलेला आहे। फलक लेखनामध्ये लेखक डॉक्टर भोसले। अशा प्रकारे पाठ्यवस्तू आणि शिकवण्याचे मुद्दे सर्व काही लिहून घ्यायचे। पाठ्यवस्तूमध्ये दुसरा मुद्दा घेतलेला आहे पाठाचा परिचय। त्यानंतर घेतला आहे खेड्या परिसरातील पहाटेचे चैतन्यपूर्ण आवाज। म्हणजे शिक्षकांनी पहिला उतारा वाचून कठीण शब्दाचे अर्थ लिहून देऊन समजावून सांगितलेला आहे। त्यानंतर दुसरा उतारा घेतलेला आहे। अशा प्रकारे कठीण शब्दांचे अर्थ वगैरे लिहून घेतलेले आहे। त्यानंतर मूल्यमापन इथे घेतलेले आहे, म्हणजे शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारायचे विद्यार्थ्यांना। तर इथे मूल्यमापनामध्ये 4 प्रश्न विचारलेले आहे। त्यानंतर इथे दिलेला आहे गृहपाठामध्ये आपण इथे 2 प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर लिहून घेतलेले आहे फलकलेखन। त्याखाली लिहिलेला आहे विषय मराठी, घटक आहे सुरांची जादूगरी, उपघटक आहे विविध आवाजांचा परिचय। इयत्ता 8वी दिनांक लिहून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जे काही फलकावर लिहिलेले आहे शिकवताना ते सर्व इथे लिहून घ्यायचे आहे। लेखक लिहिलेले आहे, कठीण शब्दांचे अर्थ लिहिलेले आहे आणि अगदी शेवटी गृहपाठ।